आदित्य ठाकरे यांचे सख्खे मावस भाऊ आणि युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात। आधी खिचडी घोटाळ्याच्या आरोपावरून वरुण सरदेसाईंना भाजपने चांगलंच घेरलेलं होतं आणि आता हेच वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीत सहभागी झाल्यानं नव्या चर्चा होत आहेत। नेमकं काय घडतंय ते बघूया। हे आहेत आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आणि ठाकरेंच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि ही बैठक आहे काँग्रेसची। रविवारी हॉटेल लीला पॅलेस मधल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक वेगळं चित्र बघायला मिळालं। वांद्रे पूर्व मतदारसंघामधून इच्छुक असणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई हे काँग्रेसच्या बैठकीला हजर होते, तर काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि येत्या विधानसभेला सुद्धा इच्छुक असणारे झिशान सिद्दीकी यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली। त्यामुळे वांद्रे पूर्वेच्या जागेवरून आता महाविकास आघाडीमध्ये तणावाची चिन्ह निर्माण झाली आहेत। लड़ूंगा वांद्रे पूर्व से जरूर, और जरूर वांद्रे पूर्व की जो जनता है उन्होंने मेरा काम देखा है, मेरा तरीका देखा है, उनके बीच में रहा हूँ, रात हो सुबह हो उनके साथ रहा हूँ, तो जाहिर सी बात है कि वांद्रे पूर्व की जनता मेरे साथ है। मुझको ही चुनकर 2024 में वो विधानसभा जरूर भेजे। वांद्रे पूर्वची जागा आपल्यालाच मिळायला हवी यासाठी झिशान सिद्दीकी यांनी शड्डू ठोकलाय। मात्र त्याच क्षणी लोकसभेच्या वेळी सांगली मतदारसंघामध्ये झालेल्या गोष्टींची झिशान सिद्दीकींनी आठवण करून दिली आहे। ज्याप्रमाणे लोकसभेच्या वेळी ठाकरेंनी प्रचाराच्या सभेमध्येच सांगलीच्या जागेवरती त्यांचा उमेदवार जाहीर केला होता आणि नाईलाजानं काँग्रेसला ती जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडावी लागली होती। त्यामुळे सध्या वांद्रे पूर्वेत काँग्रेसचा आमदार असल्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटायला हवी, नाहीतर तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अपमान असेल असंही मत सिद्दीकींनी व्यक्त केलंय। ऐसा कभी पहले हुआ नहीं, तो अगर ऐसा होने जा रहा है तो एक कार्यकर्ता की हार है। अगर आप अपने इंटरनल पार्टी मीटिंग में कोई शिवसेना बट्टा का लीडर आए, वो वरुण हो या कोई भी हो, तो ये गलत ही है। कभी कभी क्या होता है, अपने अलायंस पार्टनर्स को खुश करने के लिए कांग्रेस अपने कार्यकर्ताओं को और अपने जो कैडर है उसको खत्म करते जा रही है, और ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली। याच फुटलेल्या मतांमध्ये झिशान सिद्दीकी यांचं मत फुटल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यावरूनच वरुण सरदेसाई हे क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आले होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही आमदारांचं जे वोट क्रॉसिंग झालं त्याच्यामध्ये 7 आमदारांचं आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदानाचा निर्णय घेतला होता। त्याच्यातल्या 2 आमदारांनी जी गडबड केलेली होती त्याच्याबद्दलचं आयडेंटिफिकेशन त्यांनी जे केलं होतं ते दाखवण्यासाठी ते आलेले होते। उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान हे वांद्रे पूर्व याच विधानसभा मतदारसंघातलं। मतदारसंघाच्या झालेल्या फेररचनेच्या नंतरही 2009 आणि 2014 मध्ये इथे शिवसेनेचे आमदार होते। पुढे ही जागा 2019 मध्ये झिशान सिद्दीकींच्या रूपानं काँग्रेसनं जिंकली। त्यामुळे या मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचाही डोळा आहे। त्यातच वरुण सरदेसाई म्हणजे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ। त्यांच्यासाठी जर या मतदारसंघाची चाचपणी होत असेल तर या मतदारसंघाची लढाई ही अधिक प्रतिष्ठेची होऊ शकते। त्यातच बाबा सिद्दीकींनी काँग्रेसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दीकींना काँग्रेसनं अनेक जबाबदाऱ्यांमधून बाजूला केलंय। झिशान यांनीच अनेकदा काँग्रेसमधली अंतर्गत नाराजीही बोलून दाखवली आहे। त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी काहीही निर्णय घेतला तरी स्थानिक पातळीवरच्या इच्छुकांमध्ये त्यावरून रस्सीखेच होणार इतकं नक्की। वेदांत नेपसह यामिनी दळवी, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।